धारणी शहरात नागरिकांमध्ये वाहन परवाना आणि वाहतुकीच्या नियमांबाबत जागृती निर्माण करण्यासाठी एक विशेष उपक्रम राबविण्यात आलाय। पोलीस स्टेशन, विविध सेवा समिती आणि पोलीस पटेल यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडलाय। धारणी शहरात एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आलाय। संपूर्ण गावातील पोलीस पाटील, स्थानिक नागरिक व पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत वाहन लायसन्स विषयी माहिती देण्यात आली आहे। हा उपक्रम विधी सेवा समिती आणि धारणी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला असून वाहन परवाना नसलेल्या नागरिकांना 2 तारखेपर्यंत लायसन्स फॉर्म भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे। पोलीस पाटील यांनी आपल्या गावातील नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचविली असून विनापरवाना वाहन चालवणे हे कायद्याच्या विरोधात आहे याची भान नागरिकांना करून दिलेत। विशेष म्हणजे 2 मे रोजी धारणी येथे आरटीओ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाहन परवाना शिबिर आयोजित करण्यात आले आहेत। या कार्यक्रमात ठाणेदार अशोक जाधव, पीएसआय सतीश झालटे, डॉक्टर जावरकर यांची प्रमुख उपस्थिती होती। परंतु ज्यावेळेला अपघात होतो आणि अपघात घडल्यानंतर जेव्हा आपल्या घरातील गरजी व्यक्ती जाते किंवा आपल्या घराचा जो आधारस्तंभ आहे तो जातो, तेव्हा जी कारवाई होते, जेव्हा ते न्यायालयीन प्रकरण चालते, तेव्हा आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल आणि आपली काहीही चूक नसेल, समोरच्याने आपल्याला येऊन आपला अपघात केला असेल तरी सुद्धा आपली चूक मानली जाते का? कारण आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं परवाना नसताना, लायसन्स नसताना तुम्ही ते वाहन चालवलं, याचा अर्थ तुम्हाला त्याचं पूर्ण ज्ञान असलं तरी ते न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये। यावेळी नागरिकांना धारणी उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान करण्याचीही आवाहन करण्यात आले, कारण अलीकडेच येथे नवीन रक्तपेढी सुरू करण्यात आली आहे। संपूर्ण कार्यक्रमात विधी सेवा समितीचे पदाधिकारी, पोलीस अधिकारी आणि पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते। धारणी शहरात वाहन परवाना आणि रक्तदानासाठी एकाच दिवशी राबवलेली ही दुहेरी जनजागृती मोहीम खरंच प्रेरणादायक ठरली आहे। नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा।